अम्बुदाभं जगननिहितपानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहसं विठ्ठलं चिन्तया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोधि तेजस्फुरदिप्रदेश वेदेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ त्वमचा अनुग्रह लाभलो पावन झाले चराचर अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणा तिथे का जयाचे निनामे तुके जन्मगथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिद आनंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे करुणिता संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सुवळे झाले त्रिभुवन विषम धुवन सांगिले प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता म्हणजे कीर्तन निरूपणाकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनीय श्रीसंत श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा आणि निर्याणपण प्रकरणातील अभंग आहे। विठाला अभंगावरती काही विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आज या ठिकाणी कैलासवासी सौ सुमिताबाई मारुती झांबरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त झांबरे परिवाराने हा वर्ष श्राद्धाचा सोहळा आयोजित केलेला आहे। त्यांच्या पाठीमागे त्यांचे परिवार आहेत, त्यांचे पती आहेत ह.ब.प. मारुती शंकर झांबरे, चिरंजीव श्री दत्तात्रय मारुती झांबरे, एक कन्या आहेत सौ मनीषाताई केशव करडुळे आणि एक नातू दत्तात्रय भाऊ यांचे चिरंजीव महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य उमलत व्यक्तिमत्व तरुण तडफदार हरिभक्तीपरायण गान कोकिळा आम्ही त्यांना म्हणतो आदरणीय निलेश महाराज झांबरे। हा सर्व झांबरे परिवार आणि या झांबरे परिवारावरती प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट सगळे सोयरे नातेवाईक मंडळी या ठिकाणी आईंना या ठिकाणी ही श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहेत। आजचा हा जो दिवस आहे तो वर्ष श्राद्धाचा आहे। आपल्या भाषेमध्ये शास्त्रीय भाषेमध्ये त्याला पुण्यस्मरण म्हणतात आणि या ठिकाणी महाराज आज उपस्थित महाराष्ट्रातील सर्व नामांकित मंडळी आहेत। नावं जर घ्यायला गेलो तर अर्धा तास लागतील, इतकी मोठी सर्व महान महान मंडळी या ठिकाणी उभा आहे, काही बसलेले आहेत। आता या सगळ्यांच्या समोर मी बोलायचं म्हणजे काहीच नाही, बापानं मुलाला उभा केले आणि बोलायचे, बाकी काहीच दुसरं नाही। नाही तर इथे सगळे ज्ञानी, मी यांच्या पुढं काही बोलावं इतकी माझी योग्यता सुद्धा नाहीये।
तरी पण सगळ्यांनी मला पुढं केलंय, उभा केलंय. आणि आमच्या नेलूदादाचा आग्रह, मला वाटतं कार्यक्रम पाठीमागच होता, पण काहीतरी अडचण सुतक वगैरे पडल्यामुळे आणखीन पुढे घेण्यात आलं. मला डबल त्याने ही तारीख दिली. असो, सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आदरणीय महाराष्ट्रातील ख्यातनाम भजन सम्राट असतील आमचे झुका गुरुजी, त्यांच्यासोबत सुंदर अशी चाल गायलेली कृष्णा महाराज, त्यांच्या शेजारी हरिभक्तीपरायण श्रीहरी महाराज, आणखीन मृदंग क्षेत्रातील महाराष्ट्रात नामांकित नावं असणारे आमचे प्रमोद महाराज भांडवलकर, चेतन महाराज हुरंगेवाडीकर, आणि प्रवीण महाराज, आणि संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी, आणि समोर स्थानापन्न असणारे ज्ञानवृद्ध मंडळी, त्यामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्तीपरायण आदरणीय कीर्तन केशरी सुनीलजी महाराज झांबरे, आपल्या हिंगणी गावचं भूषण, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे अशोक महाराज भोसले भागवताचार्य, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. टाकळ सिंगचे कीर्तन केशरी आदरणीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण महादेव महाराज जगताप यांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगावरती साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य आमचे सुचित महाराज नाईक नवरे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणाचं राहिले का? विनेकरी बाबा शिवाजी महाराज कोकणे ना, गोरख महाराज, आज सगळे महाराजच आहेत महाराज इथं. आता मीच फक्त पोतराज उभा केलाय मध्ये, इथं दुसरं काही नाही. विठाल बस काही नाही, हे फक्त निलूदादाचं प्रेम, याला परमार्थिक वैभव म्हणतात महाराज. एक कार्यक्रम करायचा म्हणलं, 4 महाराज आणायचं म्हणलं तर एवढी सोपी गोष्ट नाहीये. पण आपलं हिंगणी गाव हे महाराज लोकांची खाण आहे. हा आष्टी तालुका बीड जिल्हा, हे सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पण मला निलूदादाने इथं उभा कसं केलंय तुम्हाला सांगतो. ते आखाडाचा महिना असतो ना, त्या आखाडाच्या महिन्यात बघा, गावाच्या कडेने आपण कुठेही कीर्तनाला निघालो ना महाराज मंडळी, तर आपल्याला त्या यात्रा दिसतात, है की नाही. त्या यात्रा असतात, ती एक हलकी पुढं लावलेली असते, आणि त्याच्यात एकाचा बळी द्यायचा असतो, त्याला चांगला रंगविलेला असतो, गुलाल बिलाल टाकून चांगला रंगविलेला असतो, त्याला गुलाल बिलाल टाकून, आणि हलकेवाला पुढं त्याच्यात चालूच असतं त्याचं नग नग ऐक महाराज, त्याचं चालूच असतं. आणि ते हलकेवाला त्याला काय सांगतो माहितीये का, तुला कळणार आहे पुढे गेल्यावर काय होणार. पण ज्याची ती यात्रा निघालेली असते ना, त्याला वाटतं ही सगळी यात्रा माझ्यामुळं निघाली. पण ही यात्रा कुठपर्यंत असते? त्या मंदिरापर्यंत. तिथं गेले की महाराज मग ते बोलीला जातो, आणि चांगली सुरी असते चमचम करणारी, है की नाही. आणि मग ते गुलाल टाकलेला जे काय असतो ना तो प्राणी, त्याला आधी वाटत असतं ही सगळी यात्रा माझ्यामुळे. पण तिथं गेल्यावर जेव्हा सुरी त्याच्या मानेवर पडती, तेव्हा त्याला वाटतं अरे माझ्यामुळं नाही, ह्यांच्यामुळं माझा बळी दिला, आहे की नाही. तसं झालं. ही तर मला फक्त उभा केलंय, पण मी काही एवढा ज्ञानी नाहीये. फक्त सगळ्यांनी मिळून अनुमोदन दिले, आणि सगळ्यांना मिळून आपल्याला ही सेवा करायची आहे. विठाला असो, आपण जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा हा निर्याणपूर प्रकरणातील अभंग आहे. महाराज सांगतात, या संसाराच्या अंगामध्ये अनेक व्यसनं आहेत. साधा साधा अर्थ आहे, सहजासहजी आपण लक्षात घेतलं तर सगळ्यांना कळण्यासारखं, ते एवढं काही विशेष नाहीये. पण महाराज, संसार म्हणजे नेमकं काय आम्हाला ते कळालं पाहिजे. संसार तर सगळ्यालाच कळतो. आपण जो व्यावहारिक किंवा लौकिक संसार समजतो, तो संसार नाही. तो संसार महाराजांनी कधीच त्यांना त्याचा विटा आलेला होता. अनेक प्रमाणात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या संसाराविषयी महाराज बोलतील असं मला तरी वाटत नाही. कारण महाराजांची जी अवस्था होती, ती महाराजांची अवस्था काय होती ते आपणा सर्वांना श्रुत आहे. तरीही मी सांगतो, या लौकिक संसाराबद्दल महाराज बोलायला प्रवृत्त होतील असं मला तरी कधी वाटत नाही. विठाला महाराज नेमकं कुठल्या संसाराविषयी बोलले? जे अज्ञानी लोक आहेत, ज्यांना त्याचं काही ज्ञान नाहीये, काही माहिती नाहीये, महाराज या माणसांना संसाराचं नाव घेतलं की आपण जो संसार करतो, जमीन इस्टेट, पैसा, गाडी, बंगला, माडी, जे काही असेल या संसारामधलं, महाराज या गोष्टी लक्षात येतात. पण महाराजांची अवस्था अशी होती की महाराज ते या लौकिक संसाराबद्दल
कारण त्यांनी त्याचा त्याग केलेला होता. आपल्याला सर्वांना माहिती आहे, प्रमाण माहिती आहे. महाराजांना संसार प्रतिकूल नव्हता, अनुकूल होता, पण स्वतः महाराजांनी त्याला बाजूला काढून टाकलं होतं. आम्हीच काही जण म्हणतो महाराजांच्या जीवनामधली परिस्थिती फार आम्ही सदैव सुडखे, पण महाराज ही सांसारिक स्थिती महाराजांची नव्हती. महाराजांचं चरित्र पाहिल्यानंतर, महाराजांच्या चरित्राचा धांडोळा घेतल्यानंतर महाराजांच्या जीवनाचा प्रकाश आपल्याला काय येतो कळतो. महाराज नेमकं कुठल्या संसाराविषयी बोलले? महाराज म्हणतात हा देहरूपी जो संसार आहे ना, या देहरूपी संसाराविषयी महाराज बोललेले आहेत. विठाल आणि मला वेळ सुद्धा फार कमी राहिलाय. मला कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे, असं गणित आहे की नाही. आता ही महंत मंडळी, महान मंडळी या ठिकाणी आहेत. मी तुमच्यावरती अतिक्रमण करतोय बरं का, मला माफ करा, पर्याय नाही. तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात, पण बघू आपण, मी होईल तेवढं रानच धरताना थोडं धरतो आहे की नाही. मला जेवढं होईल तेवढंच धरतो, जास्त काही लांबवत नाही, नाही तर पण उगा पुन्हा फाट्यापाडीत बसायची गोंधळ होईल, आहे की नाही. असो, महाराज लौकिक संसाराविषयी महाराज बोललेले नाहीये. मग जो हा देहरूपी संसार आहे, या देहरूपी संसाराच्या संबंधानं महाराजांनी या अभंगामध्ये विचार केलाय असं मला वाटते. असंच असेल असं मी सांगू शकत नाही, कारण माझ्या बुद्धीला जेवढं झेपते मी तेवढा विचार केलेला आहे, तेवढं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराज लौकिक संसाराच्या विषयी महाराजांनी काय बोलायचं, महाराजांनी स्वतः सांगितलेले. त्या प्रपंचापासून आमचं चित्त काय झालेले, विटलेले. विटले हे चित्त प्रपंचापासून आणि वमन ते मनी बैसले. आम्ही त्याच्याविषयी काही बोलणार नाही, पण हा देहरूपी जो संसार आहे ना, या देहरूपी संसाराच्या पाठीमागे सुद्धा फार मोठी व्यसनं आहेत. काय आहेत त्याच्यामध्ये? षड विकार ही व्यसनं सांगितलेली आहेत. या शरीराच्या संबंधानं षड विकार आहेत. शास्त्रीय भाषेमध्ये षड विकार सांगितले: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, दंभ. राहिला का काही मागे पुढे होईल, थोडस समजून घेणारे मंडळी आहेत. महाराज हे जे विकार आहेत, या विकारानं महाराज हे शरीर ग्रासल्या जातं, आणि हे विकार या शरीराला व्यसन लावतात. यालाच महाराज संसार म्हणतात. विठाल आता याचं एकाचं वर्णन करायला गेलं तर महाराज कितीतरी कीर्तन एका विकारामध्ये होती. एवढे मोठमोठाले विकार आहेत हे. महाराज या विकारानं मोठमोठाल्यांना सोडलेलं नाही. काम नावाचा विकार असेल, क्रोध नावाचा विकार असेल, 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि 60,000 विठाल महाराज दीपक महाराज आपलं हे स्वागत आहे या ठिकाणी. काम नावाचा जो विकार आहे यानं मोठमोठाल्यांना सोडलं नाही. बाकीच्यांची बारीक सारीकची गोष्ट काही विषय कामाची कोतवाल याने नाणी महाराज अहो किती जणांची यादी आहे. ही यादी पाहिल्यानंतर आपण तिथं काहीच नाहीये, कारण या जगामध्ये जेवढे जीव आहेत, या गवताच्या काडीपासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढे जीव सांगितलेले आहेत महाराज, हे सगळे जीव या सृष्टीमध्ये किंवा या षड विकारामध्ये बांधलेले आहेत. महाराज तो तसा कोतवालच आहे, पण अख्ख्या गावाचा लेखाजोखा त्याच्याकडे. कुणाकडं? कामाजी कोतवालाकडे. अख्ख्या गावाचा कोतवाल आहे तो, पण अख्ख्या गावाचा लेखाजोखा. कुणी जरी म्हणला ना मी लई मोठा महाराज आहे, थांबा म्हणायचं कोतवालाला विचारून द्या मला, मग कळण काय. म्हणजे सांगण्याचा मुद्दा की या जगामध्ये महाराज मोठमोठाल्यांची फजिती किंवा मोठमोठाली शरीर असणारे, बलाढ्य असणारे सुद्धा महाराज या विकारांना ही व्यसन आहेत. काम नावाचं व्यसन आहे, क्रोध नावाचं व्यसन आहे. महाराज श्रीमद भगवद्गीतेमध्ये बोलत असताना
अर्जुनाचा आणि भगवान श्रीकृष्णाचा संवाद ज्या ठिकाणी चाललेला आहे त्या ठिकाणी बोलत असताना अर्जुनानं प्रश्न विचारलाय भगवंताला, मोठमोठाली माणसं बिघडल्यावानी का करतात? अर्जुना, भगवंता, ही मोठमोठाली माणसं का बिघडल्यावानी करतात? महाराज, अर्जुन उवाच, नाही, अर्जुनाने प्रश्न आतकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषाः. महाराज, अर्जुनाने प्रश्न विचारलाय. पुढे भगवंत बोलतात, श्री भगवान उवाच, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव. मोठमोठाले त्याच्यावरती माऊली बोलताना सांगतात, अहो काय सांगायचंय, मोठमोठाल्यांची फजिती या कामानं क्रोधानं केली. पुन्हा कोणाची केली? महाराज म्हणतात, यांची ज्याच्यावरती कृपा होईल त्याच्या जीवनाचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. विठाला त्यांची कृपा, कृपेमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, एक कृपा आणि दुसरी अवकृपा. या विकारांना जर आपल्यावरती कृपा केली तर ती कृपा नाही म्हणता येणार, कारण विकारांची कृपा ही कृपा नसते, ही अवकृपा असते. महाराज, सद्गुणांची कृपा याला कृपा म्हणता येईल. माऊली ज्ञानोबा बोलता, या काम क्रोधादी पाही जया ते कृपेची साठवण नाही, ते कृतांताच्या ठाई मानिजते ना. महाराज, मोठमोठाल्यांना, अहो किती मोठमोठाले, काही सांगितलं काय आता वर्णन करण्यासारखं महाराज भरपूर आहे, कितीही वर्णन करता येईल. महाराज, काही जणांना सांगितलं, आम्हाला यांची कृपा आमच्यावर व्हावं असं जर आम्हाला वाटत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? ते म्हणले, काही नाही, त्यांच्या मतदारसंघात तुम्ही उभा राहा, तुम्हाला ते नक्की निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. कोण? ते काम क्रोध जे विकार आहेत ना, त्यांच्या मतदारसंघात उभा राहा, प्रचार सुद्धा करायची गरज नाही, लोक नक्की शिक्का मारल्याशिवाय राहणार नाहीत. तो निरयपुरीची सभा सन्मान पावे. महाराज, या काम क्रोध लोभ रूपी जे षड विकार आहेत, या मतदारसंघात तुम्ही उभा राहा, तुम्ही नक्कीच तिथं निवडून आल्याशिवाय किंवा तुम्हाला तिथं सन्मान मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठाला असे हे विकार आहेत. आणि हे विकाराचं, लोभाचं वर्णन आहे, अनेक सगळ्यांचंच वर्णन आहे, विस्तृत वर्णन आपल्याला करायचं नाही. महाराज, या सगळ्या विकारानं महाराज सांगतात, या शरीराला महाराज व्यसन लागतं, आणि या शरीराला व्यसन लागलं की महाराज हे शरीर, या शरीरानं जर ठरवलं तर मोक्षापर्यंत जाता येतं, मोक्ष प्राप्त करून घेता येतो. ही या शरीराची किंमत आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी, सच्चिदानंद पदवी, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी, सच्चिदानंद पदवी, कारण या शरीरालाच माऊली ज्ञानोबारायांनी संसार म्हटले. माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदी भरीन तिन्ही लोकी. आपण रोज हरिपाठामध्ये म्हणतो. महाराज, मग माऊली ज्ञानोबारायांचं तर लग्नच झालेलं नव्हतं, माऊली ज्ञानोबारायांना काही मुलं बाळही नव्हते, मग अवघाची संसार सुखाचा करीन म्हटले म्हणजे काय? तर माऊली ज्ञानोबाराय सांगतात, हा देहरूपी संसार मी सुखाचा करण्याकरिता प्रयत्न करीन. कारण या देहरूपाच्या संबंधाने विचार केला असताना शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, मी म्हटलं की महाराज देह आला, आणि देह म्हटलं की फजिती झाल्याशिवाय राहत नाही. माझं टाकून द्या, मी आणि माझं टाकून दिलं, हे शरीर सुद्धा ब्रह्मरूप होतं, याला सुद्धा सदेह वैकुंठाला जाता येतं. एवढी या शरीराची किंमत आहे. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिद आनंद पदवी या शरीरानं घेता येते, एवढं या शरीराचं महत्व आहे. पुन्हा पुन्हा मिळत नाही बाबा.
अरे हे एकदा मिळालेलं आहे, हे पाप पुण्य समान समी आणि तैच पाविजे कर्मभूमी. पाप पुण्य समान. आणि आपल्याला कळत नाही, आपण कधी कधी पुण्य करायला जातो पण पाप होऊन बसतो, आणि कधी कधी पाप करायला जातो तर पुण्य होऊन बसतं. महाराज म्हणतात आपण कधी कधी काय करायला जातो आणि काय होऊन बसतो सांगता येत नाही. महाराजांचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात व्याघ्राची भुके वधवावी गाय आणि त्याचे नाव काय पुण्य असे. याच्या दृष्टांत असा सांगितलेला आहे. जंगलामध्ये एक म्हातारा झालेला वाघ होता आणि एक जण पुण्यवान त्या जंगलामध्ये फिरायला गेल्यानंतर त्यानं तो म्हातारा झालेला वाघ पाहिला. त्याचं शरीर कृश झालेलं होतं आणि ते कृश झालेलं शरीर त्यानं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्याला असं वाटलं आपण याची विचारपूस करावी. त्या वाघापाशी गेला. तुम्ही म्हणता वाघ बोलतो का? आताचा बोलतो. महाराजांनी सांगितलेला बोलतो, आताच मला काही माहिती नाही. आताचा फक्त माणसं भिडवतोय आहे का नाही. कुठं कुठं बिबट्या आलाय, रोज एका गावाला बातमी, कुठं वासरू खाल्लं काय, जाऊ द्या. म्हणजे सांगण्याचा मुद्दा वाघ बोलतो का? महाराज त्या वाघाचा आणि त्याचा संवाद झाला. महाराजांनी वर्णन केलंय, याचा अर्थ तो वाघ नक्कीच बोललेला असेल. त्या वाघाला विचारलं काय झालंय, त्यानं सांगितलं मला आजपर्यंत मी कधीच दुसऱ्याच्या हाताने खाल्लेलं नाहीये, पण काय करू आता माझं शरीर थकलेलं आहे. माझं शरीर मला उठता येत नाही, चालता येत नाही, बोलता सुद्धा येत नाही किंवा फिरता सुद्धा येत नाही, किंवा श्वासोच्छ्वास घेण्यासाठी सुद्धा मला काय झालेला आहे, फार त्रास होतोय. तुम्ही काहीही करा पण मला काहीतरी खायला आणून द्या. महाराज आता त्या वाघानं विनंती केल्यानंतर याला दया आली, कारण हा चांगला माणूस होता, सद्ग्रस्त होता. याला दया आली. त्यानं सांगितलं वाघोबा दादा तू काहीच काळजी करू नको, तू एकच काम कर, इथंच बसून राहा, मी तुला अर्ध्या तासाच्या आत खाण्यासाठी तुझी काहीतरी व्यवस्था करतो. महाराज तो गावात आला. गावात आल्यानंतर एका गरीबाकडं कृश झालेली गाय होती, गोमाता कृश झालेली. तिचंही शरीर, ती वयानं म्हातारी झालेली होती, दूध देत नव्हती, ती वेत सुद्धा नव्हती, ती वासरही देत नव्हती, दूधही देत नव्हती. शेतकरी फक्त एकच काम करायचं, तिला सांभाळायची म्हणून सांभाळायचा. पण महाराज तो शेतकरी सद्ग्रस्त असल्यामुळे गावरान गाय आपल्या दावणीला असावी म्हणून ती गाय पाळली होती. आणि जो ओरिजिनल जातीवंत शेतकरी आहे तो महाराज ती गाय खाटी जरी असली तरी खटकाला देत. मी जर्शीचं सांगत नाही बरं का, म्हणजे लक्षात घ्या, गावरान गायचं सांगतो. महाराज ती कृश झालेली गाय, त्यानं त्याला सांगितलं एक काम कर, तुझ्याकडे बी काही उपयोग नाही, दूध तर देत नाही, काहीच उपयोग नाही, तू रोज तिला चारा घालतो, तिच्या संबंधानं जास्त तुझ्याकडून खर्च होतोय, तू एक काम कर, ही गाय मला देऊन टाक. त्यानं विचारलं तुला काय करायचंय या गायीचं? तुला काय करायचंय? म्हणलं मला फक्त देऊन टाक. महाराज तो सद्ग्रस्त होता, त्यानं सांगितलं या गायीनं माझ्या घरावरती कृपा केली आणि ही गाय जी आहे ना माझ्या दारात माझ्या गोट्यात आल्यापासून, माझं त्याच्या आधी काय होतं मला माहित नाही, पण या गायीचा पाय माझ्या गोट्यात पडल्यापासून, माझ्या दारात ही गोमाता असल्यापासून माझ्या प्रपंचामध्ये फार मोठी भरभराट झालेली आहे. त्याच्यामुळे ही गाय मी कुणाला देऊ शकत नाहीये. त्यानं सांगितलं पैसे पाहिजे असले तर पैसे माग. तो म्हणला काहीच नाही, तू सुद्धा चांगला सद्ग्रस्त आहे म्हणून मला असं वाटतंय तू सुद्धा या गायीच्या निमित्तानं किंवा नेली तरी काहीतरी चांगलंच करशील असं मला वाटतंय, म्हणून मी तुला ही गाय द्यायला तयार आहे. पण बघ बर का महाराज, त्यानं विनंती करून सांगितलं. तो म्हणला काय काळजी करू नको, मी चुकीचं काही करणार नाही. तो सद्ग्रस्त होता, पण जरा हा लक्षात आलं असेल ना तुमच्या, आता जरा थोडं थोडं समजून घ्या, सगळं मी सांगू शकत नाही. कुछ हम बताएंगे कुछ तुम समजो, गुलाबी हिंदी आहे की नाही. महाराज त्यांच्या लक्षात आलं, त्यानं सांगितलं तू काळजी करू नको, ती गाय मला दे. सोडली महाराज ती गाय, आणि ती गाय नेली. आणि नेल्यानंतर ज्या वाघाच्या पुढे ती गाय मांडली, महाराज त्या वाघाला त्या गायीला खायला तरी यावं इतकी तरी ताकद त्याच्या अंगात होती का? नाही ना, तो कृश झालेला वाघ होता. शेवटी असं झालं, त्या वाघोबा दादानं सांगितलं सद्ग्रस्ता मी तुझ्या पाया पडतो, या परिसरामधला तू एकटाच सद्ग्रस्त आहे असं मला वाटतंय, मी तुला विनंती करून सांगतो या गायीचं मांस मी माझ्या तोंडानं काढून खाऊ शकत नाही, एवढी सुद्धा माझ्या अंगामध्ये ताकद नाही. तू एक काम कर, या गायीचं मांस काढ आणि मला देऊन टाक. महाराज मला देऊन टाक म्हटल्यानंतर या माणसानं काय करायला पाहिजे होतं, सद्ग्रस्त, पण यानं महाराज ती गाय त्याच्या समोर मारली आणि त्याच्या हातानं ती मांस त्या वाघाला खायला
घातलं आणि घातल्यानंतर महाराज पुन्हा गावात आला आणि गावात येऊन सांगायला लागला, माझ्यासारखा पुण्यवान दुसरा या जगामध्ये कोणी नाहीये. आपण याला काय म्हणू शकतो? हा, काय म्हणणं आहे तुमचं सांगा? का तुमचं काहीच म्हणणं नाही? बरं जाऊ द्या, माझंच म्हणणं सांगतो. आपण याला मूर्ख म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? निस्ता मूर्ख नाही, महामूर्ख. विठ्ठल म्हणजे सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, आपण पुण्य करायला जातो पण कधी पाप होऊन बसेल हे सांगता येत नाही. पण या आयुष्यानं जर ठरवलं तर देव होता येतं. म्हणून महाराज या शरीराची अपेक्षा अनेक देवादिक करतात. आपण सगळे जण प्रमाण म्हणतो, स्वर्गेचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. आपण प्रमाण म्हणतो. आपल्याला सर्वांना माहिती या देहानं होता येत, पण त्या वाटेला लागल्याशिवाय होता येत नाही. गाव लागतं, गाव मिळतं, पण रस्त्यानं आधी चाललं तर पाहिजे ना. एका जागेवरती बसून जर गावालाच जायचं म्हटलं तर जाणं शक्य नाहीये. मांडी घालून बसायचं मला मिरजगावला जायचं असं म्हणून चालेल का? नाही ना, रस्त्याला लागावं लागेल. मी म्हणतो नसली गाडी तर एखाद्या गाडीला हात करावा लागेल. नसला हात करता येत तर आली एखादी गाडी शिटावरली तर तिकीट काढावं लागेल. असे कितीतरी मुद्दे. जायचंच म्हटल्यानंतर ते करावं लागेल. महाराज या देहानं सुद्धा मोक्ष मिळवता येतो, या देहरूपी संसारानं सुद्धा मोक्ष मिळवता येतो. ही दुसरी बाजू आहे. विठाल आणि याच देहानं ठरवलं तर महाराज पापही करता येतं. अनेक कितीतरी उदाहरणं आपल्या पुराणामध्ये आहेत. महाराज या देहानं काही कमी नसताना सुद्धा रावण इतका, आणि रावणा इतका विद्वान अजून कोणी झाला नाही बरं का. लोक रावणाला नावं ठेवतात, ते ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण रावणा इतका विद्वान अजून या जगामध्ये दुसरा कोणी झाला नाही. बरं, श्रीमंत सुद्धा झाला नाही, आपण रोज म्हणतो श्रीमंत सुद्धा झाला नाही. पण महाराज फक्त आणि फक्त देहरूपी संसारानं काय करायला पाहिजे हे त्याला कळालं नाही. या देहरूपी संसारानं महाराज विषयाच्या नादी लागला, फक्त भोगाच्या अधीन गेला. त्याचा परिणाम असा झाला, कानोपात्रा महाराज सांगतात, एवढा मोठा असताना सुद्धा प्राणाला मुकावं लागलं, मिळालेल्या शरीराचं महत्व कळालं नाही. विषयाचे संगती नाश पावेल निश्चिंती, विषयाचे संगती नाश पावेल निश्चिंती, विषयाचे संगती नाश पावेल निश्चिंती, विषयाचे संगती पावेल निश्चिंती. पडली निद्राला भस्म सुरत भस्म झाला, भस्म सुरत भस्म झाला, विषयाची संगती नाश पावेल निश्चिंती, विषयाचे संगती नाश पावेल निश्चिंती. अखंड जिच्या परिवारामध्ये विषय आणि विषय होते, त्या कानोपात्रा भक्त कानोपात्रानं वर्णन करावं. रावणाचा सुद्धा देहरूपी संसार वायाला गेला. रावणाला सुद्धा या देहरूपी संसाराच्या संबंधानं अनेक व्यसनं लागली होती. काय झालं? रावण मुकला प्राणासी, कानोपात्रा मने दासी, कानोपात्रा मने दासी, विषयाचे संगती नाश पावेल निश्चिंती. महाराज या शरीरानं ठरवलं तर महाराज म्हणतात, अशा विषयाचा जर संघात केला तर हा शरीर रूपी संसार महाराज फार दुःखदायक आहे. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्ही त्याच्यावरती विजय मिळवण्याकरता फार प्रयत्न केला आणि प्रयत्न करून एक दिवस विजय सुद्धा आम्हाला मिळवता आला. विठाला कितीतरी व्यस्त या संसाराच्या संबंधानं, देहरूपी संसाराच्या संबंधानं करता येतील. महाराज शास्त्रामध्ये त्याचं चिंतन आहे. आपला वेळ होत आलेला आहे, आपल्याला अगदी थोडक्या वेळेमध्ये पाहायचंय. मी मुद्द्याचं आपल्याला बोलणार आहे, जास्त काही बोलावं एवढा ज्ञानी मी नाही. मगाच तुम्हाला सांगितलेलं आहे, मी सर्वांच्या समोर बालक म्हणून उभा राहिलेलो आहे. महाराज एकाचं वर्णन आहे, 60,000 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा महाराज काहीच हाती लागलं नाही. ज्या वेळेस फक्त अर्धा क्षण संतांच्या संगतीचं महत्व कळालं,
त्याच वेळेस महाराज 60,000 वर्ष केलेली तपश्चर्या कामाला आली नाही, पण अर्धा क्षण जी संतांची संगती आहे ना, त्या संगतीनं काय होतं आपल्या सर्वांना उदाहरण अनेक जणांची माहिती आहे. विश्वामित्र ऋषींसारखं वर्णन आहे महाराज, त्यांचं वर्णन केलेलं आहे. 60,000 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा नाही जमलं महाराज, पण फक्त अर्धा क्षण संतांची संगती घडली महाराज. त्याच्यातही काही डोळे असे महाराज असं सांगितले, अर्धा क्षण नाही, अर्ध्या क्षणातील अर्धा क्षण जरी तुम्हाला संगती घडली तरी बी तुमचं पोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. या शरीरानं संगती कोणाची करावी तर माऊली सांगतात, संतांचे संगती मनोमार्गगती आणि आकळावा श्रीपती येणे पंथी. या देहरूपी संसारानं जर ठरवलं तर महाराज मोक्षापर्यंत जाता येतं. पण महाराज या देहाला आल्यानंतर जर या कलियुगाच्या पाठीमागं लागलात आणि या कलियुगामधल्या संसाराच्या जर पाठीमागं लागलात तर महाराज याच्या संबंधाने अनेक व्यसन आहेत. महाराज म्हणतात या व्यसनानं मोठमोठाल्यांची फजिती केली. तुमची आमची गोष्ट सोडा, पण एकच काम करा, या सर्व व्यसनातून जर मुक्त व्हायचं असेल ना तर फक्त आणि फक्त कीर्तन हे साधन आत्मउद्धारा करता आहे आणि त्या कीर्तनानं आपला आत्मउद्धार करून घ्या. विठ्ठल या देहरूपी संसाराला जर शुद्ध व्हायचं असेल तर फक्त कीर्तन रूपी साधन आहे, त्याच्याशिवाय याला शुद्ध होत नाही. कीर्तनाचे अनेक प्रकार आहे. आपण जे आता करतोय ते वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणेच कीर्तन आहे, पण शास्त्रामध्ये काही कीर्तन सांगितलेले आहेत. व्यास कीर्तन सांगितलेलं आहे, नारदांचं कीर्तन सांगितलेलं आहे आणि हनुमंतरायांचं कीर्तन सांगितलेलं आहे. पण आपण महाराज व्यासांचं जे कीर्तन आहे ते निष्ठ कथारूपी महाराज अमृतपान असतं. महाराज वेदांताचा अमृत त्याच्यामध्ये असतो, याला व्यास महर्षींचं कीर्तन म्हणतात. नारदांचं जे कीर्तन आहे महाराज याच्यामध्ये गायन वादन राग रागिने स्वर याच्याकडे सगळा, याला नारदीय कीर्तन पण आपण म्हणतो. आणखीन काही प्रकार असू शकतात काही जणांच्या माहितीस्तव, पण माझ्या माहितीस्तव सांगतोय. आणि हनुमंतरायांचं कीर्तन आहे ते नामस्मरण रूपी कीर्तन आहे. हनुमंतरायांनी महाराज या शरीराला शरीर मिळाल्यानंतर दुसरं काहीच नाही, अखंड प्रभू श्रीरामचंद्रांचं भजन. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम, राजा राम राम सीता राम राम राम, राजा राम राम, सीता राम राम, राजा राम राम, सीता राम राम, राजा राम राम, सीता राम राम. प्रभु श्री रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान महाराज की. महाराज हे हनुमंतरायांचं नामसंकीर्तन. पण महाराज आपल्या वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामध्ये या तीनही पद्धती आढळतात. कथाही सांगितल्या जाते, गायनही केलं जातं आणि नामस्मरणही केलं जातं. या तीनही पद्धती आपल्या वारकरी कीर्तनामध्ये असतात. असो महाराज या कीर्तनानं हा देह शुद्ध होतो आणि अनेकांचा झाला, म्हणून तर या कीर्तनाला काय म्हणलेलं आहे, चांगलं म्हणलेलं आहे. कीर्तन चांग आणि होय अंग हरिरूप, म्हणजे हे शरीर हरिरूप होतं, शुद्ध होतं. महाराज म्हणतात आम्ही सुद्धा या देहरूपी संसाराच्या संबंधानं विचार करत असताना महाराज याच्या पाठीमागं फार व्यसन आहेत, पण आम्ही शुद्ध जर कशानं झालो असतो तर फक्त आणि फक्त कीर्तनानं झालो, याच्या व्यतिरिक्त आम्ही शुद्ध झालो नाहीत. अभंग
दादा मी हारा एवढा बी नाही राव. हारच माझ्यापेक्षा मोठा झालाय. महाराज हे प्रेम आहे, काहीच नाही. असो, अभंगाच्या प्रथम चरणावरती थोडस बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराज सांगतात, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही या कीर्तनानं शुद्ध होतो, बाकी दुसरं कशानं होत नाही. म्हणून हे वर्ष श्राद्धानिमित्त कीर्तन करायचं असतं. महाराज हे शरीर शुद्ध होण्याचं साधन जर काय असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. आणि नामस्मरण सोडता दुसरं काहीही शरीर शुद्ध होण्याचं साधन नाहीये. म्हणून महाराज म्हणतात, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. त्या मिळालेल्या शरीरानं शुद्ध होऊन कीर्तनानं भजन करून शरीर शुद्ध होऊन सच्चिदानंद पदवीपर्यंत आपण जावं. तर पुन्हा पुन्हा हे शरीर मिळत नाही. अनेक पुरावे त्याला देता येतील, कितीतरी पुरावे, काहीही मिळेल, पण महाराज हे शरीर पुन्हा पुन्हा मिळणार नाही. दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. त्या शरीरानं आपण भगवान परमात्मा मिळवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. आद्य श्रीमद शंकराचार्य सांगतात, सगळं मिळेल या जगामध्ये, पण शरीर पुन्हा पुन्हा मिळणार नाही. दुर्लभम त्रयमेवैतम देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशया. काहीही मिळेल, महाराज शास्त्र असं सांगते, सगळं मिळेल. धन मिळेल, पैसा मिळेल, पुत्र मिळेल, सगळं मिळेल, पण शरीरम न पुनः पुन्हा. काहीही मिळेल, पण शरीर पुन्हा पुन्हा मिळणार नाही. म्हणून या शरीरानं कीर्तन करून महाराज या शरीर रूपी संसारातून माणसानं सुटण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आणि एकदा शुद्ध झाल्यानंतर काय असतं महाराज सांगतात, आता ये सोहळे झाले त्रिभुवन आणि विषम धुवन सांडिले. महाराज जीवनामध्ये जे सोहळे असतात आपल्या, महाराज 16 संस्कार सांगितलेले आहेत. त्यापैकी मुख्य 3 संस्कार सांगितलेले आहेत. ज्याचा जन्माचा सोहळा झालाय त्याचा मृत्यूचा सोहळा निश्चित आहे. मध्ये एक सोहळा सांगितलेला आहे, आपल्या व्यावहारिक दृष्टीनं त्याला विवाह सोहळा म्हणतो आपण. काय म्हणतो? विवाह सोहळा. महाराज ज्याचा जन्माचा सोहळा झालाय त्याचा मृत्यूचा सोहळा मात्र निश्चित आहे. मधला टाळू शकतो, तो म्हणू शकतो मला हरिभक्त व्हायचे, ब्रह्मचारी राहायचे, मला काही लग्न करायचं नाही. पण माऊली ज्ञानोबा सांगतात, ज्याचा जन्माचा सोहळा झालाय त्याने मृत्यूच्या सोहळ्याला नाही म्हणायचं नाही. देहाची गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळिया, ना मनो नये धनंजया, जया परी
महाराज देहरूपी गावाला आल्यानंतर, महाराज जन्माचा सोहळा झाल्यानंतर मृत्यूचा सुद्धा सोहळा असाच झाला असेल. आज या आजीला वाटत असेल माझ्या नातामुळं, निलूदादामुळं त्यांचा सुद्धा हा शेवटचा सोहळा इतका सुंदर झालाय. आज त्या म्हणत असतील याच्यासाठी केला होता टाहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा किंवा शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला. महाराज हे शेवटचं जीवन आहे, म्हणून जेवढं आपल्या संबंधानं कीर्तन कथा करणं होईल तेवढं करत राहावं आणि शुद्ध होता येतं. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषम धुवन सांडले गेले. विकार रूपी जे धुवन आहे हे सांडलं पाहिजे महाराज सांगतात. आणि एकदा का जीवन असं झालं की त्या माणसाचं जीवन काय होतं, ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखी जे तोंड विटाळाचे. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात महाराज याच्यासारखं दुसरं जीवन नाही, याच्यासारखा एकांत जीवनामध्ये दुसरा कुठला नाही. तुका म्हणे आमा एकांताचा वास आणि ब्रह्मे ब्रह्मरस सेवू सदा. आता ये सोहळे झाले त्रिभुवन, विषम धुवन सांडिले ज्ञानेश्वर. महाराज